तुम्ही खूप जण काय म्हणता माहिती आहे का की दादा तुझी तब्येत वाढायली काही गोष्टी अशा असतात की तिला जे काही मी बोलतोय ते सिरियस नसतोय मी कधीच त्या गोष्टी बोलताना हसी मजाक मध्ये बाबा एक कामाचा आम्हाला थकवा आलेला असतोय तर त्यातून एक तिला पण एक आपलं मन तिचं पण माझ्या बोलण्याकडं गुंतून जातं आणि त्या बोलण्याच्या नादात ती करत राहते तिचं जो काही ती थकलेली असते तिचा तो थकवा पळून जातं पण काही गोष्टी असं हसी मजाकमध्ये बोलत असतोय मला खूप जणांच्या कमेंट अशा आल्या खूप साऱ्या ताईंच्या दादांच्या की तू लयच खायला लागलाय तुझं लयच वजन वाढायला लागलंय तिची तब्येत पाक कमी होऊन गेली मी काय तिची तब्येत तिच्या वाटेच पण मी खात नाही आणि एका ताईची कमेंट ती बघून मला वाईट वाटलं की एका टायमिंगला 2 भाकऱ्या म्हणजे काय कमी झाल्या काय त्या किती मोठ्या मोठ्या असतात तशा दिवसात 6 ताई कष्ट पण तसं आहे सारखं मी पहिलंच काय बोललो त्या व्हिडिओमध्ये की सारखं मी तेवढं नाही खात कामाला असलो की तेवढं खाणं होतं आणि जास्त खाणं येतं असं बोललो मी म्हणजे असं नाही बोललो की मी सारखंच तेवढं खातोय म्हणून कामात असल्यावर तेवढं खातोय म्हणून माझं वजन आता वजन कमी होत नाही मी काय करणार आहे त्याला ना काय घरची कामं नाही मला मान्य आहे तुम्ही म्हणताय ना ती घरची कामं करते मी पहिल्यापासूनच जे लेडीज असतात ना त्यांची खूप इज्जत करते कारण त्यांना असतात पण कामं आता ती करते पण घरचं करते इथलं करते कष्टाळू आहे कष्ट करते मी तिला नाव ठेवत नाही हसी मजाकमध्ये तिला बोलत असतोय कधी कधी त्यात तुम्ही सिरियस होताय आत्ता पण माझी पात लागली तिची काढू लागलो आणि तिची काढून पुन्हा पाणी प्यायला बसलो पुन्हा ती तिथं राहिलेली दुसऱ्याची ते काढायला लागलेत आता पलीकडे जाऊन म्हणजे नाव ठेवू नका असं मला वाटतं नाव ठेवू नये म्हणून तिला लागेल दात्रा लाग जाय दात्रा ए छोरा दनी द लहान लेकरं आहेत करून खाताव बाग मला काय म्हणायचंय ताईंनो दादांनो आयतच जर खाल्लं असतं फक्त बसून तर असल्या कामात आलोच नसतो आम्ही आणि हे असली कामं आम्हाला झालीच नसती असं कसं वाटतंय तुम्हाला की काल एक कमेंट आलेली इंग्लिशमध्ये की खूप आळशी आहे हा माणूस असा तसा आळशी नाही आहे मी कामं सगळी करतो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मला इंग्लिश समजतं पूर्ण तुम्ही काही कमेंट करा मला इंग्लिश वाचता येतं लिहिता येतं बोलता येतं बस खाली थोडस काढलेलं बाटूक लय अशी तोंडच का फुगवून बसती सतत तू बाटी कर त्रिशा म्हणते तुम्हाला भाकऱ्या करून देऊ काय करून दे म्हटलं काय इळ्यानं करती बघ पिलू रोहन लारा हमार पाते सगळं तर तो गोळा करला दगर गावा केलं तर थकताव आम्ही पण काम करून तोंड बघूनच तुम्हाला समजून येत असेल शरीर बघून माझं तुम्ही मला जज करू नका घरी असलो की माझी तब्येत कमी होते सारखंच काय 2 खात नाही 2 खातोय असं जे म्हटलं ते तुम्ही शब्द उचलून पकडू नका कामात असल्यानंतर 2 खातोय असा बोललोय मी काय म्हणतात काढायचं म्हणतात पलीकडे तिथंच होती की आता तू हा मला तर लय कंटाळा आला काढायचं म्हणतात की त्रिशा सगळ्यांना हाय कर ग पिलू आत्याला काकाला हाय कर की हाय कर की काय ज्वारी काढती
नको तू काढू नको, त्रिशा हाताला लागतंय बघ, लागतंय लागतंय ग बाई त्रिशा. अय त्रिशा, त्रिशा अय पिलू, अयो कंटाळा मग येत असते आम्हाला, पण करणार काय, करता थोडे दिवस अजून 8-10 दिवस ज्वारीचं, 8-15 दिवस चल. रोहन हमार पातेन सदेला रहू सब हनला अंग पाणी किती देऊ काय काय झालंय, तोंड का फुगवलंय ग, सारखंच अशी फुगत नको जाऊ, काम करून जे चाललंय तोंड फुगवायला, तोंड फुगल्यावानी दिसायलाय ग, ठूच करते तू. अयो केस तर कसे होत्या नुसता राडाच. आज केस म्हणजे डोक्याला मी सतत रुमाल बांधत नाही, सतत बांधला ना तर हवाच लागत नाही मला, त्यामुळं मी थोडाफारच बांधत असतो. सगळे गेले तिकडे काढायला, आपणच राहिलो, आणि जेवढं होईल तेवढं त्यांच्याबरोबर ते करू आम्ही पण. चल मग, हे लागल ग त्रिशा, त्रिशा मला काढू लागते ज्वारी, काढती तू, काढती तू, हाय नाही केलं आत्याला आणि काकाला, हाय कर की ग बाई, हाय कर की पिलू, का बोला ना 3 वेळा कोणाचे डोळा फोडी ती भाऊ छोरी, जार 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 अयो मार मला, मारून टाक, मारून टाक. अयो तुला चॉकलेट देत नाही आता, तुला चॉकलेट देणार नाही मी आता त्रिशा, तुला चॉकलेट देणार नाही आता, तुला अर्धी पण चॉकलेट देणार नाही.